हाय फ्रेंड्स, तो आज आपण शिकणार आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्याचा प्रॅक्टिस सेट 1.5चा सेकंड क्वेश्चन. सो आपल्याला इथे ट्रायंगल दिलेला आहे. त्याचे आपल्याला 4 साईड्सचे 4 व्हॅल्यूज दिलेले आहेत. ते व्हॅल्यूज आहेत, फर्स्ट लेंथची व्हॅल्यू आहे 2x + y + 8, सेकंड लेंथची व्हॅल्यू आहे 4x - y, फर्स्ट ब्रेथची व्हॅल्यू आहे x + 4 आणि सेकंड ब्रेथची व्हॅल्यू आहे 2y. सो आपल्याला इथे सांगितले की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. आपल्याला x अँड yची तर व्हॅल्यू फाइंड करायचीच आहे, पण आपल्याला इथे पेरिमीटर आणि एरियासुद्धा फाइंड करायचा आहे. पण तो कोणाचा करायचा आहे? रेक्टँगलचा करायचा आहे. तर आपल्याला रेक्टँगलची एक प्रॉपर्टी जी आपण लहानपणापासून शिकतो आहे ती म्हणजे अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. सो पहिले तर आपण आन्सरमध्ये ते लिहून घेणार की म्हणजे आपल्याला हे राहतं. सो अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. सो बघा, आता आपल्याला हे स्पष्ट झालेलं आहे की अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. सो म्हणजे याचा अर्थ काय की 2x + y + 8 हेच कशाबरोबर इक्वल आहे? 4x - y. ओके. सो आता आपण पहिले तर लिहिणार स्टेटमेंट लिहिणार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आणि मग ह्याच्यामध्ये आता सेम आहेत ना, आपण एवढी हे लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहिलं आहे की अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. सो याच्यामध्ये म्हणजे या दोघांच्या इक्वेशनमध्ये इक्वल टूची साईन येणार. सो 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. आता आपल्याला याला ही अशी इक्वेशन आपण सॉल्व नाही करू शकत. सो आपल्याला याला नीट करायचं आहे. सो 2x + y हा -y आहे, इथे येऊन +y होणार. हा +8 आहे, इक्वल टूच्या राईट साईडला जाऊन तो -8 होणार. सो 4x - 8 परत 2x हा प्लस आहे, इथे येऊन मायनस होणार. 4x - 4x हे तसेच +y आणि 8ची मायनसची साईन तशीच राहणार, कारण आपण फक्त 4x दिला आहे, मायनस नाही दिला आहे. सो -8. सो इक्वेशन काय झाली? 2x - 4x किती झालं? 2x, कारण प्लस मायनस मायनस होतं. सो प्लस मायनस मायनस झाल्यावर इथे मोठ्या नंबरची साईन लागणार. सो 4 हा मोठा नंबर आहे 2पेक्षा. सो मायनसची साईन लागणार, दॅट इज -2x आणि +++ + 2y इज इक्वल टू -8. दिस इज आर इक्वेशन नंबर 1. आता ही इक्वेशन नंबर 1 झाल्यावर आपल्याला सेकंड कंडिशन बघायची. तर आपण आता लेंथचं हे सॉल्व केलं आहे. सो आता हे दोन्ही पण सेम तसं सॉल्व करायचं आहे. देन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सो आपली सेकंड कंडिशन काय आहे? 2y इज इक्वल टू x + 4. सो आता हे थोडं इझी वाटतं आहे. सो x इथे प्लस आहे, इथे मायनसला जाणार, म्हणजे आधी आपण x घेतो म्हणून कॉमनली आपण -x + 2y इज इक्वल टू 4 तसाच आहे म्हणून 4ची साईन चेंज नाही होणार. आणि दिस इज आर इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशन तयार झालेल्या आहेत. आता आपल्याकडे 2 मेथड्स आहेत, त्या आहेत क्रॅमर्स रूल आणि एलिमिनेशन मेथड. सो आपण दोन्ही मेथडने सॉल्व करणार आहोत, बट ग्राफिकल मेथडने नाहीच करतात शक्यतो, बट आपण या 2 मेथडने सॉल्व करूया, क्रॅमर्स रूल आणि एलिमिनेशन मेथड. फर्स्ट आपण सॉल्व करणार आहोत ती एलिमिनेशन मेथड. सो आता आपल्याकडे 2 मेथड आहेत म्हणून आपण नाव लिहूया आधी कुठल्या मेथडने सॉल्व करतो आहे ते. सो बाय एलिमिनेशन मेथड. सो एलिमिनेशन मेथडसाठी आपण आधी फर्स्ट इक्वेशन बघा. आता इथे 2x 2y 2y. आता आपल्याला एक मिनटं मी इक्वेशन लिहून घेते. -2x + 2y -8 इक्वेशन नंबर 1 + 2y = 4 इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला एवढं माहिती आहे कॅन्सल कोण होतं? जो सेम असतो. सो आपल्याला या इक्वेशनमध्ये y हा सेम दिसतो आहे, हा बघ 2y. बट आता आपल्याला एक रूल माहिती आहे की ++ असेल तेव्हा सबस्ट्रॅक्ट करतो, म्हणजेच जेव्हा सेम साईन तेव्हा सबस्ट्रॅक्ट, म्हणजे एस आणि डिफरंट साईन तेव्हा ॲडिशन. हे रूल लक्षात ठेवा. सो एस दॅट इज सेम साईन सबस्ट्रॅक्शन, डिफरंट साईन ॲडिशन. सो आता इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आणि आपल्याला हेही माहीत आहे की जेव्हा सबस्ट्रॅक्शन होतं तेव्हा सगळ्या साईन चेंज होतात. सो आता एक्सच्या इथे मायनस आहे तर एक्स होणार प्लस, देन हा प्लस आहे, हा मायनस, आणि हा सुद्धा साईन नसेल म्हणजे काय असतं? प्लस. सो काय होणार? मायनस. ओके. आणि कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून आपण साईन इथे नंतर टाकणार, बिकॉज काही जण कन्फ्यूज होतात की इथे मायनस आहे तर इथे. सो कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून. सो आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस. सो प्लस मायनस मायनस झालं. ओके. सो इथे येणार -x. 2xमधून x गेला, 1x राहिला, म्हणजेच x आणि मोठ्या नंबरची साईन लागणार. ओके.
आता वाय वाय कॅन्सल बिकॉज तो सेम आहे आणि प्लस मायनस मायनस होतो, सो कॅन्सल झाला आणि इज इक्वल टू मायनस मायनस प्लस, सो 8 9 10 11 12, सो आणि मोठ्या नंबरची साईन -12, सो दोन्हीकडे मायनसच्या साईन आहेत, सो मायनस मायनस कॅन्सल होणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय भेटला आपल्याला 12. सो आता एक्स इज इक्वल टू 12 भेटता आपल्याला. आता सबस्टिट्यूट करायचं आहे. सो सबस्टिट्यूट झाल्यानंतर -x + 2y कुठल्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकता, पण मी सेकंड इक्वेशनमध्ये करते. सो आपली ही इक्वेशन भेटली. आता एक्सच्या जागेवर आपल्याला 12 टाकायचं, सो -12 + 2y इज इक्वल टू 4. परत 2y हा +12 आहे, तिकडे जाऊन काय होणार -12 आहे, तिकडे जाऊन काय होणार +12, सो 4 + 12, सो +16 येणार इथे. सो y मल्टिप्लायला खाली जाऊन काय होणार डिवाइड, सो आणि 2 1 2 2 8 16, आपल्याला y काय भेटला 8. ओके. आता आपल्याला लास्टला खाली अशी स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट नाही बट असं लिहायचं, x आणि y इज इक्वल टू 12 आणि 8. आता ही झाली आपली एलिमिनेशन मेथड. आता क्रॅमर्स रूल बघूया. सो बाय क्रॅमर्स रूल, सो आपल्याला दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे आहेत. क्रॅमर्स रूल शक्यतो नाही करायचा, कारण की कधी कधी खूप लेंदी असतं, बट असे छोटे नंबर्स असल्यावर आपण क्रॅमर्स रूल करू शकतो. सो फर्स्ट स्टेप आहे क्रॅमर्स रूलची, ती आपण डी म्हणजे डिटर्मिनंट घेतो. डिटर्मिनंटची आपण इथे व्हॅल्यू टाकायची. सो एक्स आता इथे पहिले तर आपल्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की ह्याला आपण A1 B1 आणि C1 असं बोलणार, परत A2 B2 C2 असं बोलणार. सो पहिल्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे A1 आणि हा B1, परत A2 आणि हा B2. सो आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. A1ची व्हॅल्यू काय दिली आहे 2, फक्त 2 नाही, त्याच्यासोबत मायनससुद्धा येणार, सो -2. B1ची व्हॅल्यू काय येणार 2, ह्याची व्हॅल्यू काय येणार A2ची -1, काय नाही म्हणजे 1 आणि 2. सो आता ह्याला मल्टिप्लाय करायचं, आणि मल्टिप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवायचं की मायनसची साईन क्रॉस मल्टिप्लाय करायचा, पण मध्ये मायनसची साईन येणार, इथे ब्रॅकेट मध्ये मायनस, आणि सो -2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि -1 मल्टिप्लाइड बाय 2, 2 2 4, बट प्लस मायनस मायनस, सो -4 मायनस 2 1 2, बट मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस, अँड देन -4 मायनस मायनस प्लस, सो -4 + 2, सो प्लस मायनस मायनस, सो मायनस होईल, सो येईल -2, कारण मोठ्या नंबरची साईन लागणार. फर्स्ट ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -2. देन dx येतो. आता dxमध्ये आपल्याला x अगोदर दिलेला आहे, सो x इथे आहे आधीच, सो आपल्याला मग कुठला लिहायचा आहे y आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू. सो इथे काय येणार B1, ह्याला काय बोलतो आपण कॉन्स्टंट म्हणजे C1, B2 आणि C2. आता व्हॅल्यू टाकूया, सबस्टिट्यूट. B1ची व्हॅल्यू काय आहे 2, B2ची व्हॅल्यू पण 2, C1ची व्हॅल्यू -8, C2ची व्हॅल्यू 4. आता परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेटमध्ये नेहमी साईन मायनसची येणार, 2 × -8, सो 2 4 8 मायनस 8 2 16, मायनसची साईन तशीच, सो 8 + 16 येणार. आन्सर आलं 24. dxचा आन्सर काय आलं 20. आता dxची व्हॅल्यू झाल्यावर आपण dy काढणार. सो dyला आपण परत इथे इक्वेशन लिहिलेत. dyला पण आपल्याकडे y आहे, म्हणजे कुठला लिहिणार आपण x आणि कॉन्स्टंट, म्हणजेच A1 C1 A2 आणि C2
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. A1 काय आहे 2 -2, A2 काय -1, C1 काय -8, C2 काय 4. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 मल्टिप्लाइड बाय 4 -1 मल्टिप्लाइड बाय -8. सो 4 2 जा 8, मायनसची साईन तशीच राहील. देन मायनस मायनस प्लस होतो, म्हणजे ब्रॅकेटची आतली व्हॅल्यू काय होईल प्लस होईल. ओके, सो मायनसच राहणार बाहेर, कन्फ्यूज नाही. सो -8 मायनस, आता मायनस मायनस प्लस होतं पण मायनसची साईन, सो 16 येणार इथे. सो dy व्हॅल्यू काय आली -16. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. ओके, सो एक्सची व्हॅल्यू कशी काढायची, dx अपॉन x. dx अपॉन x. सो आपली dxची व्हॅल्यू काय आलेली, dxची व्हॅल्यू आलेली आपली 24 अपॉन -2. सो 12 इज इक्वल टू -12. सो आता dyचा फॉर्म्युला काय आहे, yचा फॉर्म्युला काय आहे, dy अपॉन d. इथे पण एक्सच्या जागेवर आपण dx अपॉन x घेतलेलं, पण तसं नाही आहे, dy अपॉन d येणार. सो dyची व्हॅल्यू काय आलेली -16, dची व्हॅल्यू काय -2. सो मायनस मायनस कॅन्सल, 2 8 16, y इज इक्वल टू 8. सो परत तसं स्टेटमेंट लिहायचं आहे, x आणि y इज 12 and 8. दोन्ही मेथडने काढलं तरी आपल्याला आन्सर सेमच येत आहे.